विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी आज वारणा सहकार समूहाला भेट दिली। यावेळी त्यांनी सहकाराच्या माध्यमातून झालेला कायापालट देशभरातील सहकारासाठी आदर्शवत असल्याचं सांगितलं। महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाला भेट दिली। यावेळी वारणा समूहाच्या वतीनं वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी त्यांचं स्वागत केलं। वारणा समूह पाहणीनंतर बोलताना सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सहकार क्षेत्रात वारणा समूहाचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं, असा हा वारणा समूह पाहण्याची इच्छा लहानपणापासून होती, परंतु तसा योग आला नाही। 2 वेळा प्रयत्नही करून वेळेअभावी तो यशस्वी झाला नाही। आज अखेर या प्रयत्नाला यश आलं असून सहकार महर्षी तात्यासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकाराच्या माध्यमातून वारणा परिसराचा केलेला कायापालट देशातील सहकार क्षेत्रासाठी आदर्शवत असल्याचं सभापती शिंदे यांनी सांगितलं। एक आर्थिक प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा हे संकुल आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि खरं तर त्यांनी 50 वर्ष पुढचं भविष्य बघून हे उद्योग उभारले आणि म्हणून मला अनेक दिवसापासून पाहण्याची इच्छा आणि मनोकामना होती। 2 वेळेस माझा कार्यक्रम रद्द देखील झाला, परंतु आज मी जाणीवपूर्वक या उद्योग समूहाला भेट दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं नामांकित राज्यात देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं वारणाचं उत्पादन हे मी लहानपणापासून पाहतोय। आज ती प्रत्यक्षात मला ही पाहण्याची आज संधी मिळाली आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातला हा चांगला चाललेला उद्योग आणि सहकार क्षेत्र आज पाहून मला मनस्वी आनंद झालेला आहे। आमदार डॉक्टर विनय कोरे यांना महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सभापती राम शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार सुजित मिणचेकर, वारणा दूध संघाचे अध्यक्ष HR जाधव, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांच्यासह वारणा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि अधिकारी उपस्थित होते।